किशोर आवारे यांच्या खुनातील सूत्रधारांना अटक करावी या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथे जाहीर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी किशोर भाऊ अमर रहे, न्याय मिळालाच पाहिजे, खऱ्या सूत्रधारांना अटक करा, गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, 5 दिवस झाले खऱ्या गुन्हेगारांना अटक का केली जात नाही अशा घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या। अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, अमर रहे, अमर रहे, मावता भी है, मावता भी है, मावता भी है। 5 दिवस झाले गेला, 5 दिवस। आज माझा मुलगा गेला। माझ्या मुलाने कुठलं खोटं काम केलं, कुठलं वाईट काम केलं तुम्हाला दिसलं का? दिसलं असेल तर मला सांगा। माझा मुलगा आज 2 वर्ष याला तोंड देतोय, 2 वर्ष त्याचे धंदे बंद केले, तो कुठल्या कामात हात घातला की त्या कामात किडा करायचा, प्रत्येक कामात तो किडा करत होता। 8 महिने झालं माझा मुलगा रडतोय, अक्षरशः रडतो पण लढतो पण, आणि गोरगरिबांना मदत करतो। गोरगरिबांना त्याचं रडणं दिसत नव्हतं सर, शेवटपर्यंत गोरगरिबांना गोरगरिबांना रडवलं नाही त्यांनी। मला रडवलं, गोरगरिबांना पण रडवलं। माझ्या मुलाला आज 8 महिने झालं अन्नाचा कण नीट खाऊ वाटला नाही। तो घरात बायकोलाही सांगायचा मला त्रास होतोय, मलाही सांगायचा ताई मला त्रास होतोय। मी म्हणायची मी विचारते, बोलते त्याला, पण तो म्हणा नको बोलूस ताई, जाऊ दे, होईल, परमेश्वर आहे। परमेश्वर माझा मुलगा गेला तेव्हा परमेश्वर पुढे गेला होता। आज माझा मुलगा गेला, उद्या तुमचा मुलगा जाईल, तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या। आज तालुका सगळा हाळ करतोय, अख्ख्या तालुक्याचा वाली गेला, अख्ख्या गोरगरिबांचा वाली गेलाय। हा माझाच मुलगा गेला नाही, हा तुमचाही मुलगा गेलेला आहे, तर तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या। आणि खोटे खऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या। हा संडासातला किडा हा घरात घेऊ नका, हा संडासातला किडा हा घाण करतोय, घरात रिंगसून टाका। आज माझ्या घराचं दार त्याने 15 दिवस धरलं होतं की भाऊ माझ्यासाठी, भाऊ तुम्ही माझे वडील आहेत, तुम्ही माझ्यासाठी प्रचार करा। तो काळा रेडा, त्याचा बाप, त्याचा भाऊ, माझा मुलगाने बायकोला सांगितलं बॅग भर, मला याचा प्रचार करायचा नाही, मी जातो दिल्लीला, 8-15 दिवस मी दिल्लीला राहतो। पण ही फार विमानतळापर्यंत त्याला आणायला गेली, विमानतळावरून त्याला आणलं ओढून ताडून, आणि त्याला प्रचार करायला वरून दबाव आणला, त्याला प्रचार करणं भाग आलं। त्याला वाटलं सुधारला, नाही सुधारला। संडासातला किडा संडासातच राहिला, पण या संडासातल्या किड्याला अगदी फाशीची शिक्षा नाही, फाशीच्या वरची शिक्षा द्या, त्याला सडून मेला पाहिजे। आणि हे माझं बोलणं एक खाकी वर्दीने मनावर धरावं। खाकी वर्दीला पण मुलं बाळा असतील, ती दक्षता घ्यावं खाकी वर्दीने। अवस्थेत उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, किशोर भाऊला न्याय मिळावा म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। खरं तर या घटनेने मावळ तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने काळीमा लागणारी घटना आहे। दुर्दैवाने अशा पद्धतीच्या घटना घडत असताना आपण याच्याकडे राजकारण म्हणून न बघता एक न्यायाच्या भूमिकेतून बघणं। आज भाऊ गेल्यामुळं फक्त आवारे परिवार, काकडे परिवाराला दुःख नाहीये, तर मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यातले असे असंख्य कार्यकर्ते आहेत, असंख्य मित्र आहेत की ज्यांच्याशी भाऊचा त्या ठिकाणी संबंध आला। अशा अनेक घटना आहेत
की ज्या घटनेमध्ये भाऊ सगळ्यांच्या पुढं त्या ठिकाणी उभा राहायचा आणि मदतीचा हात द्यायचा. कोल्हापूरचा महापूर असेल, सांगलीचा पूर असेल, भीमा कोरेगावच्या घटनेने मुंबईला जाणारे आमचे सर्व बांधव असतील, मावळ तालुक्यातल्या अनेक गावातल्या सामान्य कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधातला आवाज असेल, आपण यांना मदत केली पाहिजे, ही भूमिका त्यांची सातत्याने असायची. या तीव्र भावना भाऊंच्या जाण्याने आज संपूर्ण परिसरामध्ये याचे तीव्र पडसाद उमटतात. कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाला दुःख होणे स्वाभाविक आहे, परंतु भाऊच्या जाण्याने समाजाला दुःख झालेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाऊंचे जवळचे सहकारी मित्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, अनेक पक्षातले त्यांचे जवळचे सहकारी भाऊंच्या जाण्याने त्या ठिकाणी दुःख व्यक्त करत आहेत. पोलीस प्रशासनाने योग्य त्या पद्धतीचा तपास करून भाऊच्या झालेल्या या दुःखद घटनेच्या खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या ठिकाणी करावं, हीच खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाला सूचना आहे. तपासाचा अधिकार आपला असल्यामुळं संपूर्ण या ठिकाणी आलेला प्रत्येक नागरिक याचा आपल्या या तपासावर पूर्ण विश्वास आहे. अनेकांनी सांगितलं की घटना घडली त्या दिवशी रात्री 11 वाजता काय निर्णय झाला होता, परंतु सगळ्यांना समजून सांगून चुकीच्या पद्धतीचं काही घडू नये म्हणून सूचना केल्यावर सगळ्यांनी ऐकली. आजही या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती पोलीस प्रशासनाचा आदर करेल आणि करतोच आहे. आणि आपल्या या उद्याच्या काळातल्या संपूर्ण तपासावर आम्ही नक्कीच विश्वास व्यक्त करतो. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की भाऊंचं कार्य, भाऊंनी केलेला संघर्ष, भाऊंनी अन्यायाच्या विरुद्ध उठवलेला आवाज, मग तो ठाकर समाजाचा असू, तो आमच्या मागासवर्गीय समाजातला असू, तो कुणी असू, जी भाऊच्या कार्याची पद्धत होती तीच येणाऱ्या काळात समाजासाठी चालू ठेवणं ही भाऊंना आदरांजली ठरणार आहे. म्हणून आपण सगळेजण आज या ठिकाणी आलात. पोलीस प्रशासनाला आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काही सूचना सांगण्यात येतील किंवा काही निवेदनाच्या माध्यमातून ते त्यांचं मत व्यक्त करतील आणि नंतरच या ठिकाणची पुढची सूचना आपल्याला दिली जाईल. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपण सर्वजण मिळून भाऊंना श्रद्धांजली समर्पित करणार आहोत.